आपण आज पावभाजीची रेसिपी बनवणार आहे. हे बघा, इथे घेतली ढोबळी, गाजर घेतले, बटाटे घेतले, तर फुलवर हे कलर येण्यासाठी बीट घेतले. आता हे आपल्याला उकडून घ्यायचे 5 मिनिटं कुकरमध्ये. आपल्या इथं धुवून घ्यायचं हे स्वच्छ. गाजर पण धुवूनच टाकायचं. बिटे हे ढोबळी आहे. आता त्याच्या फक्त 2 शिट्ट्या करायच्या. आता ठेवलंय. आता 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या आपल्याला, नंतर काढायचं. हे बघा, आपल्या 2 शिट्ट्या झाल्या. शिरले का बघा आपण, शिरले. आता त्याला बारीक करून घेऊ. 2 टमाटे, 2 कांदे, आलं, लसूण, कोथिंबीर हे बारीक करून घेऊ. आता हे बघा, आलं लसूणची पेस्ट आहे. टमाटर पण आपल्या बारीक करून घ्यायचे, धुवून घेतले. हे टमाट्याचं पेस्ट आहे, बारीक करून घेतला. आपलं बारीक करून झालंय. मग असा कलर आलाय बघा, बीट टाकलं होतं म्हणून. आता हे पण पाणी त्याच्यातच टाकायचं आपल्याला. बघा, इथं पावभाजी मसाला टाकणार आहे आपण. धने पावडर थोडी टाकायची, थोडी तिखट होण्यामुळे मिरची. पावभाजी मसाला टाकायचा आपल्याला एक. मिरची पावडर थोडी टाकायची आपल्याला, कलर येतो ह्यानी पण. धने पावडर थोडी. कढई गरम झाली, आपण तेल टाकूया. आलं लसूणचं पेस्ट टाकूया. झालंय थोडं. आता यात परतून थोडं आहे का नाही. कांदा टाकून घेतला आपण. टमाट्याची पेस्ट टाकून घ्यायची. त्याला पण थोडं परतून द्यायचं. हे पावभाजी मसाला आहे, मिरची पावडर आहे. हे पण मिरची पावडरचं तिखट आहे. हळद आहे, धने पावडर आहे. टाकू आपण आता. आपण टाकून घेऊया हे सगळं. बघा कसलं भारी दिसतंय. वा,
कुकर मधलं पाणी आपण ह्यात टाकू आता. बघा कसला भारी कलर आला पावभाजीला बघा. हे का नाही, बीट टाकलं ना त्याच्यामुळे कसला भारी आला. आता वाटण टाकून घेऊ आपण. आपण मीठ टाकून घेऊ आता चवीनुसार. बघा कशी दिसते. आता कोथिंबीर टाकून घेऊ आपण. वा कसला भारी कलर आलाय ना. आपण यात टाकूया बटर, त्याने घट होती थोडी. आता 5 मिनिटं ह्याला शिजून देऊ आपण. बघा आपली पावभाजी झालेली आता. बघा कशी मस्त झाली. वा